मी आता आलो हे मनमाडजवळ असलेल्या आनकवाडे येथील एका पोल्ट्री फार्मवर. हा पोल्ट्री फार्म नेहमी कोंबड्यांनी गजबजलेला असतो. मात्र आता जो पोल्ट्री फार्म आहे तो ओसाड पडलेला आहे. याला कारण ठरलंय ते वाढतं तापमान. वाढत्या तापमानाचा फटका आता पोल्ट्री फार्म उद्योगाला मोठ्या प्रमाणात बसत आहे. आपण बघू शकतो का इथे एकही कोंबडी नाही आहे. ज्या कोंबड्या होत्या त्याच्यापैकी अनेक कोंबड्या मृत्युमुखी पडल्या, तर ज्या काही उरलेल्या होत्या ते पोल्ट्री फार्म धारकांनी विकलेले आहे. माझ्यासोबत बोलण्यासाठी पोल्ट्री फार्म धारक आहे, त्यांच्याकडून जाणून घ्या का का त्यांचा हा जो पोल्ट्री फार्म आहे तो ओसाड का पडलेला. भाऊ, काय म्हणाल तुम्ही? माझे नाव संपत चव्हाण. आमचे 4 ते 5 वर्षापासून पोल्ट्री फार्म चालू आहे. पण आतापर्यंत जे तापमान पडलं, आतापर्यंत कधीच एवढं तापमान पडलेलं नाही. आता 40 41-42च्या पुढे गेलेलं आहे. त्यामुळे उष्णतेमुळे कोंबड्या मृत्युमुखी पडल्या आहे. 4,500 हजार कोंबड्या राहतात. दिसून आमच्या 2-2.5 हजार कोंबड्या मेलेल्या आहे आणि राहिलेल्या कोंबड्या मग त्या अशाच विकाव्या लागल्या कमी भावामध्ये. तरी पाणी नाहीये. पाणी नसल्यामुळे ती पण एक अडचणीवर राहिली असं. ते काय सरकार? सरकारकडे हेच सांगू इच्छितो की जसं शेतीचे पंचनामे करून त्यांना भरपाई दिलेली जाते, नुकसान भरपाई, तशीच पोल्ट्री धारकांना पण त्याचे पंचनामे करून त्यांची नुकसान भरपाई देण्यात यावी. तुम्ही काय म्हणाल? तुमचा अंड्याचा व्यवसाय आहे, पोल्ट्री फार्म आहे, काय प्रसंग आलाय तुमच्यावर? माझा अंड्याचा व्यवसाय 8 ते 9 वर्षापासून आहे. परंतु एवढा विचित्र अनुभव केव्हाही आला नाही. आखाती युद्धामुळे अंड्याची निर्यात बंद झाली. त्यामुळं अंड्यावर व अंड्याच्या भावावर फार मोठ्या प्रमाणात दुष्परिणाम झाले. जे अंडं ₹6 ₹7 विकायला हवं होतं, ते अंडं ₹3.70 ₹3.80 विकले जाते. त्यातले त्यात उष्णता वाढल्यामुळे फोगर लावणे, पक्ष्यांना पाणी मारणे, एवढे प्रक्रिया करून देखील, मेहनत घेऊन देखील ज्या 5,000 पक्ष्यांमागे 4,800 अंडे निघायला पाहिजे होते, तिथं 4,200 अंडे निघत आहे. तो एक फटका. आणि दुसरी गोष्ट, आखाती युद्धामुळे गडगडलेले भाव, त्यामुळं फार मोठ्या प्रमाणात रोजचं नुकसान सोसावं लागत आहे. आता या उन्हामुळे आणि पाण्याची कमतरतेमुळे याला दुसरे पर्याय नाही. त्यामुळं सकाळी 7 वाजेपासून तर संध्याकाळी 7 वाजेपर्यंत कंटिन्यू काम करणे हाच एक पर्याय आहे. एकूणच आपण बघितलं असेल तर आखाती युद्ध आणि त्याच्यानंतर वाढलेला तापमान याचा फटका पोल्ट्री उद्योगाला मोठ्या प्रमाणात बसत आहे. मायबाप सरकारने इतर शेतकऱ्यांप्रमाणे आम्हालाही मदतीचा हात द्यावा अशी मागणी नाशिक जिल्ह्यातील पोल्ट्री फार्म धारक करत आहे. बब्बू शेख, न्यूज 18 मराठी, आनकवाडे, मनमाड.